365 ला 7 न भागतो म्हणजे किती हप्ते निघतात ते दिसेल आपल्याला. चला सांगा. 7 35 उरला झाले 15 7 दुने 14 उरला 1 म्हणजे हा 1 दिवस उरला. किती हप्ते झाले 52 हप्ते. समजले तुम्हाला? समजले? आणि हा 1 दिवस 1 दिवस असे मिळून एकूण किती झाले 365. एका वर्षाला दिवस किती 365. एवढं समजलं? एका वर्षाला दिवस किती 365. मग तुम्हाला साध्या वर्षामध्ये मी शिकवलं साधा वर्ष असेल तर किती दिवस असेल 365 आणि लीप वर्ष असेल तर बरोबर आहे बोला 366 बरोबर आहे. मग येते हप्ते किती आहे 52 हप्ते आणि अजून 1 दिवस. हा हप्ते आणि दिवस येते हप्ते किती 52 हप्ते आणि दिवस किती बरोबर आहे बोला 2. ओके. आणि तुम्हाला सांगितलं 52 हप्ते 1 दिवस म्हणजे 365. 52 हप्ते 2 दिवस म्हणजे 366. ह्या दोन कन्सेप्ट समजल्या. हे कोणाची आहे लीप वर्ष आणि हे साधा. आता प्रश्नामध्ये दिलाय 13 जानेवारी 2008 रोजी रविवार होता. 13 जानेवारी 2008 मध्ये कोणता वार होता रविवार. कोणता वार होता एवढं समजलं रविवार होता. किती तारखेचा 13. मग आता सालाकडे बघू किती आहे लीप वर्ष आहे का साधा वर्ष आहे का बरं 4 चा भाग जाते. हा लीप वर्ष आहे म्हणून हा नियम लागू होईल आणि मी शिकवलं होतं साध्या वर्षामध्ये समजा 1 जानेवारी 2008 ला सोमवार असेल. अंदाज बघू काय असेल सोमवार असेल. कोणत्या वर्षामध्ये लीप वर्ष घेऊ 1 जानेवारी 2008 ला सोमवार असेल तर लीप वर्षामध्ये 1 जानेवारी 2008 ला 2 दिवस पुढे जातो. म्हणजे सोमवार असेल तर मंगळवार बुधवार. कोणता वार आहे बुधवार. पण इतर वर्षामध्ये समजा 1 जानेवारी 2010 ला सोमवार असेल 1 जानेवारी 2010 ला सोमवार असेल तर फक्त 1 दिवस समोर जातो. सोमवार असेल तर मंगळवार. 2011 ला 1 जानेवारीला मंगळवार असेल. कोणता वार असेल मंगळवार. तर हा आहे कोणता वर्ष आहे लीप. कोणता वर्ष आहे लीप. आता 13 जानेवारीचा कोणता वार होता बोला पटकन रविवार. आता त्याच्या आधी रविवार कोणत्या तारखेला येईल 7 कमी करा 6 तारखेला आला रविवार. अरे 6 तारखेला रविवार आला ना आला का नाही रविवार. आता याच्यामधून हा रविवार 6 च्या आधी कोणती तारीख येईल आली 1 तारीख. चला रविवारच्या आधी बोला पटापटा म्हणजे 1 तारीख 1 जानेवारी 2008 ची तारीख भेटली. 1 जानेवारी 2008 ची तारीख कोणती 1 कोणता वार मंगळवार. एवढी भेटली. हे तारीख काढता येईल कोई टेन्शन नाही. हे तारीख काढता 1 जानेवारी 2008 चा कोणता वार होता मंगळवार. आता मी म्हटलं हा कोणता वर्ष लीप आहे का साधा आहे 2 वर्ष समोर जाईल पुढच्या वर्षी जाईल. मग मी लिहिलं 1 जानेवारी 2009 मंगळवारच्या नंतर 2 दिवस पुढे बुधवार गुरुवार. कोणता वार येईल गुरुवार. हे समजलं 2 दिवस समोर झाला झालं का नाही. आपण कुठे गेलो 2009 मध्ये कुठे गेलो. पण आपल्याला प्रश्न म्हणताय 13 जानेवारी 2008 रोजी रविवार होता तर या वर्षी कोणते वार 2 वेळा आले आहे. कोणते वार 2 वेळा आले आहे. आता बघा 1 जानेवारी 2009 गुरुवार आला. याच्या आधी 1 दिवस मागे जा कोणता तारीख येईल 31 डिसेंबर.
2008 कोणता वार आहे? बोला बरोबर आहे. आला बुधवार, आला बुधवार, आला का नाही? किती तारखेचा आला? 31. आता वर्षामध्ये पहा 52 हप्ते झाले. समजा एक हा हप्ता सुरू झाला सोमवार पासून. 1 तारीख कधीपासून झाली? लीप वर्षाची सोमवार. कोणती? सोमवार. याच्यामध्ये 1 तारीख कधीपासून सुरू झाली? मंगळवार पासून सुरू झाली. याच्यामध्ये कधी झाली? मंगळवारची तारीख किती होती? 1. किती होती? 1. किती होती? 1. आता हे 52 हप्ते म्हणजे किती? 364 दिवस. किती? 364. अरे 52 म्हणजे 52 हप्ते म्हणजे 364 दिवस. एका हप्त्याचे दिवस किती? 7. किती? अरे एका हप्त्याचे दिवस किती? 7. सोमवार, मंगळवार, बुधवार म्हणतो ना आपण. तर हप्ते किती? 52. एका वर्षाचे किती? 52. आणि लीप वर्ष नसेल तर एक दिवस जास्त. लीप वर्ष असेल तर 2. तर या 52 हप्त्यामध्ये जर 1 तारीख मंगळवारची आली, किती? 1 तारीख मंगळवारची आली तर 264 वा दिवस आहे. कोणता वार आहे? सोमवार. कोणता वार आहे? कोणता वार आहे? अरे 264 दिवस झाले ना. मग उरलेले 2 दिवस आहेत ना अजून. मग मंगळ सोमवार आला, आला का नाही? मग मला सांगा 265व्या दिवशी काय आहे? 64 दिवस झाले. 65व्या दिवशी व्हेरी गुड, मंगळवार. त्याच्यानंतर लीप वर्ष आहे ना. आला बुधवार. आता मला सांगा 1 तारखेचा काय होता? मग हा अजून मंगळवार आला. किती मंगळवार झाले? हा बुधवार आला. इथं 2 तारखेचा काय येईल? किती बुधवार झाले? 2 वेळा आले. पहिलेच 52 वेळा आले आणि अजून 2 वेळा आले. मग किती झाले? 52 नाहीये, 53 वेळा आले ना. अरे आले का नाही? मग कोणतं वार 53 वेळा आले? कोणता? मंगळवार, बुधवार. हे या ठिकाणीच दिले आहेत बघा. आहे म्हणजे जो 1 जानेवारीचा वार येतो का? कोणता वार येतो? मंगळवार. हा सुद्धा 53 वेळा आलाय. आणि 1 जानेवारी नंतर शेवटचा दिवस आहे 31 डिसेंबर. कोणता आलाय? बुधवार आलाय. हा सुद्धा किती वेळा आलाय? किती वेळा? 53. असे 2 वार आपल्याला या लीप वर्षामध्ये डबल येताना दिसतात. समजलं का? समजलं? 1 जानेवारी काढता येईल. हे काढल्यानंतर लीप वर्ष असेल तर तोच वार 1 वेळा डबल येतो, म्हणजे 53 वेळा. किती वेळा? आणि त्याच्यानंतर 31 डिसेंबर असेल, जो वार दिला आहे बुधवार, तो सुद्धा 53 वेळा येतो. पण साध्या वर्षामध्ये बघा, शॉर्टकट सांगतो मी. समजा म्हटलं मी 1 जानेवारी 2006 ला सोमवार असेल. काय असेल? बघा इकडे 1 जानेवारी 2006 ला काय आहे? सोमवार. वर्ष कधी संपेल? नवीन वर्ष कधी चालू होईल? 1 जानेवारी 2007. सोमवार आहे. एक दिवस पुढं कोणता येईल? बोला. मंगळवार. कधी येईल? हे समजलं? सोमवार असेल तर नवीन वर्षाचा 1 तारीख मंगळवार झालं. कधी शिकलो आपण? 2007 मध्ये. पण 2006 चा डिसेंबर कधी येईल? 31 डिसेंबर सांगा. 2006 कधी? मागे जाताव ना, बोला ना. सोमवार. मग 1 तारीख कधीची होती? 31 डिसेंबर कधीचा? 2 वेळा आला का नाही? मग विचारलं तुम्हाला 1 जानेवारी 2006 चा सोमवार असेल तर 2 वेळा वार कोणता येईल? सोमवार. कोणता? सोमवार. आला? म्हणजे हा 1 वेळा वार किती वेळा येईल? अरे 52 झाले ना. मग हा 1 धरल्यावर 53 होईल ना. मग हा याची जी 1 तारीख आहे कोणती होती? सोमवार. मग हा याच्यावर सोमवारवर लवलला पुन्हा जंप करेगा की नाही? म्हणून सोमवार
तुम्हाला किती वेळा येईल 53 वेळा. समजलं? जो 1 तारखेचा वार आहे तोच वार डबल येईल म्हणजे 53 वेळा. लीप वर्षामध्ये जो 1 तारखेचा वार आहे कोणता मंगळवार तो आधी डिसेंबर महिन्याचा शेवटचा दिवस तोच डबल येईल म्हणजे 53 वेळा येईल. समजलं? ओके आता समजलं असेल. हा डन.